नमस्कार मित्रांनो, मी राज केकाने आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण रत्नागिरीमध्ये नेवे बुद्रुक गावात आलेलो आहे। हे गाव माझ्या भाऊजींचे आहे। मग चला तर आता आपण इथे जंगलामध्ये चाललेलो आहे। जंगलामध्ये बघूया काजू आंबे कसे भेटतात ते। आता इकडचं जंगल पण बघून घेऊ आपण। आता हे आपल्या सोबत आहेत, हे आमचे पाणी आहे। हा भाऊजी हाय करा। हे आहे ते काका, यांचं नाव, तुमचं नाव सांगा। प्रभाकर जाधव। प्रभाकर हे आपल्याला गाईड करणार आहेत। हे आपल्याला गाईड करणार आहे, हे दाखवतील की जंगल कसं आहे। मग चला तर आता आपण जंगल बघूया। ही पाण्याची विहीर आमची, ही जुनी पाण्याची विहीर आहे, बघू शकता तुम्ही। त्यांना दाखवतो, पुढे पुढे दाखव काय काय आहे ना। तुझी शूट होते। तुम्ही फणसाचं झाड बघा, किती जवळ फणस आलेले आहेत, बघितलं, भरपूर फणस आहेत। हे बघा, हे सर्व फणसाचे झाड आहेत। मग चला तर आता आपण पुढे जंगलात जाऊया। हे गावी राहतात म्हणून आता यांना इथं पूर्ण जंगलाची माहिती चांगली आहे। मग चला तर आता आपण जंगल फिरायला आलेलो इथे, कुठे काय काय ते बघूया। चला तर आता आपण पुढे आलेलो आहे। आता आपण जंगल बघून घेऊ, जंगलामध्ये काय काय आहे। आणि इथं असं म्हटलं आता की या जंगलामध्ये बिबला वाघ आहेत। बघू, जर दिसले तर दिसले आपल्याला, पण रात्रीचे इथे जंगलामध्ये वाघ फिरतात म्हणून लोक कोण जंगलामध्ये जास्त येत नाही। मग चला तर आता आपण पुढे जंगलामध्ये आतमध्ये जाऊया। तुम्ही बघू शकता किती भन्नाट जंगल आहे, दिसायला पण एकदम भारी वाटते जंगल। आता हे गावी राहणार आहेत म्हणून ह्यांना जंगल एकदम चांगलं माहीत आहे। चला तर आता आपण गावी आलो म्हणून चांगलं जंगलाचं निरीक्षण करून घेऊ। अहो चला, हे आपले भाऊजी लय स्लो चालत आहेत, दम लागलेले आहेत त्यांना। काजू काढला, हे बघू शकता, एक काजूचं झाड आहे। आणि उचलू काय काजू कुठे आलं नाही का? हे बघा, बघू शकता काजू बघा, हातात घेऊन बघू शकता काजू आहेत। आताच तयार झालेत काजू, आताच तोडले मी काजू। एकदम छोटे काजू आहेत आणि हे बघू शकता मोठे मोठे काजू आहेत। या झाडाला भरपूर काजू आहेत। अजून आपण बघूया पुढे काय काय दिसतंय ते आपल्याला। ते चिरायचं। हे बघा, हे काजू बघा, हे कच्चे आहेत, अजून पिकलेत नाही। हे बघा, हे पूर्ण काजूचं झाड आहे। हे बघा, आणि हे पहा आमचे काका, आता आपण गोटीच्या बाटल्यात आलोय असे बोलतात। इकडे जंगलामध्ये अलग अलग नावं आहेत जागेचे। मग चला तर आता आपण पुढे जाऊन परत बघूया। आता हे काका काजू तोड, बघू शकता ते बघा कसे काटेनी। एक मिनटं, हे बघा कसे काजू तोडलेले आहेत, बघू शकता तुम्ही। हे काका आहेत। काका तुमचं नाव काय? जगन्नाथ। जगन्नाथ म्हणून नाव आहे त्यांचं। मग तुम्ही काय रोज काजू तोडता का? रोज नाही, हो, रोज नाही, एक दिवस 2 दिवस आड करून पद्धतीने हे काका काजू तोडतायत। मग चला तर आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया। आता ह्याच्यात काय, तुमच्या ह्याच्यामध्ये काय? आंबे। आंबे बघा, हे आंबे तोडून आणलेले आहेत जंगलातून। बघा, एक 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 मिनिट, एक दाखवा हातात, कसले हाप तोडून आणलेले आहेत।
नाही जायवळी बोलतात त्यांना आंबे. त्यांनी आता जंगलातून तोडून आणलेले आहेत. चला तर आता आपण परत पुढे बघू. ही पण बघू शकता तुम्ही चिऱ्याची खाण आहे. आता तुम्ही इकडनं बघू किती हिरवगार निसर्ग वाटतं. पावसात तर एकदम छान वाटतं एकदम निसर्ग. आता उन्हाळा आहे म्हणून ते एवढं तुम्हाला हे नाही दिसणार. मग खरी मजा आहे ती पावसात बघायची हिरवगारमध्ये. चला तर आपण पुढे जाऊया. हे बघा तुम्ही बघू शकता. ती बघा रान कोंबडी पळालेली आहे. ते बघा ती बघा रान कोंबडी आहे. शकता ही बघा. थांबव अडकला का मी. चला तर आता आपण पुढे चाललेलो आहे. या जंगलामध्ये वाघ, बिबले वाघ, कोल्हे, रान कोंबडी, रानटी डुक्कर हे सर्व भेटतात. तसं हा भन्नाट जंगल आहे एकदम. चला तर आता तुम्ही बघू शकता हे आंब्याचं झाड आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा काका कसे आंबे तोडतात. बघा हे बघा ठीक आहे. हे बघा आंबे भेटलेले आहेत. एक त्यांच्यावर ते बघा बघू आंबे आहेत. काय ना हापूस आहेत ना हे. हा हा हे कोणते आंबे आहेत. आत्ताच या झाडावरून आंबे तोडलेत. हे बघा हे आमचे भाऊजी आता आंबे टिकत आहेत. इथे बघा ते काका आहेत. आता झाडावरती बघा कसे चढलेत. हा बघा झाडावरून हे बघा आंबे तिथे पडलेत आंबे. भरपूर आंबे भेटलेले आहेत आपल्याला. तरी पण अजून बघूया आंबे. अजून आतमध्ये जंगलामध्ये जायचे आपल्याला. मग बघू अजून काजू आंबे काय काय भेटतात ते. झाडावरून तोडलेत बघा किती आंबे आहेत. तरी पण किती आहेत भाऊजी. किती 50-40 आंबे आता आम्ही तोडून आणले झाडावरून. या काकांनी तोडले वरती झाडावरती चढलेले. मग आता पुढे परत वरच्या जंगलामध्ये चाललोय. बघूया अजून तिथं काय काय भेटतं. आता जे झाडावरून आंबे तोडले ते एकदम आंबे गोड आहेत. खायला पण एकदम मस्त लागतात गोड असल्यामुळे आंबे. आईवाली कापे आंबे आहेत. खायला पण गोड एकदम हापूस आंब्यासारखे दिसतात. खाताना एकदम गोड गोड लागतात. तेच काका आहे ना. हे बघा करवंद आहेत. पण आता करवंद कच्चे आहेत अजून पिकलेत नाही. ते कच्चे करवंद आहे. करवंदाचं झाड आहे. तरी पण आपण खाऊन बघूया. हे बघ झालं ना. आता जायचं. मग चला तर आता आपण घरी चाललोय. आंबे परत काजू घेतलेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही आत्ताच आम्हाला बिबट्या दिसलेला आहे. मग चला आता कल्टी मारायची. कारण लांब असल्यामुळे तो
लांबून बघू शकता तुम्ही. मग चला आता घरी जायची तयारी, कारण लांबून आम्हाला बिबट्या वाघ दिसलेला आहे. आताच आम्ही तुम्हाला दाखवलं, लांब होता तो. खरी या जंगलामध्ये भरपूर वाघ, बिबटे वाघ, ससा बिसा असे भरपूर प्राणी आहे. रानटी डुक्कर पण आहे. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. तिथपर्यंत आपली काळजी घ्या. गुड बाय.